नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, अखंड महाराष्ट्राचा लाडका द्वादशी हिंद केसरी बकासूर आज लेंगरे मैदानात गट क्रमांक 17मध्ये गटपात झाला होता. त्याच्यानंतर सेमी क्रमांक 7मध्ये आज पुन्हा एकदा कळ लागली होती, परंतु कळ लागून सुद्धा मित्रांनो आज आपल्या सर्वांचा लाडका बकासूर मित्रांनो खूप जबरदस्त असा पाळला. परंतु शेवटी मित्रांनो पब्लिकनेच मित्रांनो वाट लावली. बकासूरच्या फाटीत निकाल रेषेवरती मित्रांनो पब्लिक आली आणि असं एकदा नाही तर खूप वेळेला बकासूरच्या हातून मित्रांनो फायनलचा गुलाल गेला आहे. 1 नंबरसुद्धा गेला आहे. तुम्ही बकासूरचे फॅन्स आहात तर मित्रांनो तो पळून झाल्यावरती त्याच्या जवळ मित्रांनो जा. मालक 1-1.5 तास नंदी उभा ठेवतात, फोटो काढून जातात, तरीसुद्धा तुम्ही त्याच्या फाटीत मित्रांनो बकासूर प्रेमी असतील किंवा दुसरी पब्लिक असेल आजच्या मैदानातील फाटीत का जाता? कारण नियोजन मित्रांनो एवढं टॉप केलेलं असतं आणि पब्लिकमुळे मित्रांनो अशी वाट लागली. तर मित्रांनो एवढ्या नंदीचा पळ प्रेक्षकांसाठी जीवाचं रान करून मित्रांनो बाब्या आणि बकासूर कडेने पाळलेले होते. आजसुद्धा बकासूरचा गुलाल होता, परंतु फक्त आणि फक्त पब्लिकमुळे मित्रांनो वाट लागली. तर याच्या पुढे जे कोणी आपले सबस्क्रायबर असतील, नॉन सबस्क्रायबर असतील, बकासूर असू द्या, कोणताही नंदी असू द्या, फाटीत जाऊ नका, समोर उभे राहू नका, बॅरिगेडच्या मागून तुम्ही आनंद घ्या, सुट्टीवर थांबा. परंतु मित्रांनो यापुढे कोणीच फाटीत जाणार नाही अशी आपल्या चॅनलमार्फत मित्रांनो विनंती आहे. कारण चांगल्या गाडीचं मित्रांनो मार्च झालं. पुढच्या मैदानात बकासूरचं मित्रांनो कमबॅक बोलता नाही येणार. पुढच्या मैदानात नक्कीच बकासूर अजून चांगल्या जोशात पळेल. परंतु आज हातचा गुलाल गेला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.